उन्हाळा गेला, हिवाळा आल्याने पाऊस पडायला या, सगळं गार झालंय. तर ह्या गारव्याचं कपल जिथं आहेत ना, खरी मजा आता आहे. हा म्हणजे बघा, असं मस्त वातावरण झालेलं आहे, एकदम थंड. खरं आहे का नाही? लय जीव तडपाडला हो. काय ऊन होतं ते, काय लहा होत होता जीव. कसं कसं तुम्हाला ते म्हणजे तुम्हाला माहिती आहे. तर आता आली बघा आपल्याला संधी. खरं आहे का नाही? मस्त क्लोज क्लोज येण्याची. या आणि मस्त आता तरी आयुष्य जगा. आले तर 4 दिवस आपल्या नशिबानं, बरं का? कराय का नाही? वाकड्या तिकड्यात घुसू नका. क्लोज या. माझ्या नाही, तुमच्या पार्टनरच्या. हा, आता ज्यांना पार्टनर नाहीत ना, त्यानं ह्या सोशल मीडियावर त्या मुचकुन्या काढून बाया दाखवित्यात ना, तिथं रात्र घालवा. असं झूम करू करू झूम करू करू. मग मी असलीच आहे, कळलं का? मी बघते या सोशल मीडियावर काही बाया आहो ते मोजकच दाखवून देतात, इतकं इतकं समोरचं. खरंच तेवढं टाईट अँड फिट असतंय का? नाही, चगळ करून सोडलेलं नवऱ्यानं. हा, 2-3 लेकरं काढल्यास पुन्हा फिटिंग असती वे बाई. नुसतीला गाडी. हे तर अनुभव तुम्हाला आहे. प्रत्येकाच्या घरात बाया आहेत ना राव, माया बहिणी. हा, पण कसं असतंय, दिशाभूल करीत येतात पुरुषांची. आणि पुरुष बिचारा बिचारा नसतंय की, चोच मारायची सवय ज्या पुरुषांना असती ना, ते बाईपेक्षा त्याच्या पुढचं तुम्ही समजून घ्या. त्या बायांचं उगनाव खराब आहे. हल्ली गाड्या घोड्यानं एकदम चांगल्या चांगल्या घरातल्या बाया, पण दर्जा बिचाऱ्या कमजोर मजबूर पोटा पाण्यासाठी करीत येताना त्यांचं नाव खराब आहे. तुम्ही समजून घ्या, मी जास्त बोलत नाही. तर आपला मुद्दा हे नाहीच, खरं सांगायचं म्हणल्यावर. मुद्दा मी घेऊन आले, थंडीचे दिवस आहेत आणि आता ते वेळ आलाय एकमेकांना संतुष्ट करण्याचा, समाधानी होण्याचा. आणि ह्या दिवसामध्ये त्रास कुठलाच नाही होणार. म्हणजे आता तुम्ही म्हणता, आम्हाला सांगायलीस तू काय करायलीस ह्या टायमाला. पण माझं काम आहे, त्याच्यानं मी वेळ काढून घेतलाय. खरी गोष्ट आहे. व्हिडिओ मला टाकायचा होता म्हणून मी निवांतपणे टाकायले. सगळे तिकडं आणि मी इकडं, एका घरात. आता असं बोलायचं म्हणल्यावर लेकरा बाळा नवऱ्याला नाही जमत. थोडं साईडला होऊन मग माणूस कसं बिंदास जरा बोलते, बिंदास. नवऱ्यासंग वागत आहे ना, पण नवऱ्याच्या पुढं
तोंड उचलत नाही हो, नाही उचलत. सत्य आहे. आता नवऱ्यानं माझ्या त्याच्या समोर व्हिडिओ जरी बी आला त्याच्या फोनमध्ये माझ्या नवऱ्याच्या, तरी ते लक्ष देत नाही, ढकलीत आहे वरी. लय बऱ्या झाले माझ्या देखत घरात आपल्या आमच्या. मी का नाही, माझा आवाज आला त्याच्या फोनमध्ये माझ्या नवऱ्याच्या, दचकूनच होतंय मला बी. डायरेक्ट म्हणते, कशाला बघता हो तुम्ही, असं म्हणते दमदाटू. काय सांगू तुम्हाला. दुसऱ्या बायाचं बघितलेली गोष्ट वेगळी आहे, पण बरं जाऊ द्या. आपला मुद्दा उगाच बोंगाळतोय एकीकडे. तर बघा, आता झालाय पाऊस सुरू, आणि ह्या पावसाचे गारव्याचे दिवस काय वेस्ट घालू नका. आणि खास करून जे लोक आपल्या स्वतःच्या बायकोवर लक्ष देत नाहीत ना, त्यांच्यासाठी मला एक आवर्जून सांगायचं आहे, बायकोवर लक्ष द्या. बायकोला जवळ घ्या, बायकोला प्रेम द्या, बायकोला खुश ठेवा, आणि बायकोला समाधानी करा. तुम्ही जर समाधानी केले तर मग त्या बायकोचं तुमच्या एक आयुष्यच बदलून जाते बरं का. आयुष्य बदलून जाते. खोटं नाही, खरं आहे. वयस्कर ज्या लोकांना वाटतंय ना, मला वाटतंय त्यांची विचारधारा तिथपर्यंतच असतीये, त्याच्या पलीकड नाही. म्हणून त्यांना एक दुसऱ्यांचं वय दाखवून द्यायचं असतंय. पण माणसाचं वय जसं जसं होतंय तसंच माणूस जीवनाचा अनुभव घेतोय. हे का विसरतात बरं वय दाखवणारे लोक. आता पोरपणामध्ये तुम्हाला आम्हाला ते खरंच समजा तेवढं अनुभवतंय का, जे आत्ता अनुभवतंय ते पोरपणामध्ये नाही अनुभवत. तेव्हा आपल्याला वागायचं असतंय आणि जगायचं असतंय, पण ते नाही जगता येत, नाही वागता येत. कसं, प्रत्येकाच्या लाईफमध्ये पहिली गोष्ट कसा आणि किती आनंद घ्यायचा आहे हेच कोणाला कळत नाही. खोटं असेल तर स्पष्ट तुम्ही मला बोलू शकता. आणि चलत राहतंय, पण त्याच्यामध्येच पुन्हा दुसऱ्या भानगडी, घर परिवार, नाते गोते, सोयरे धायरे, असे कांड आपल्या त्या तरुणपणात आपल्या समोर असतात ना, की जास्त करून तर आपलं आयुष्य चांगलं 30-35 कडे जाऊस तर बघा, म्हणजे माझ्या हिशोबानं का तर माझं लग्न लहानपणी झालेलं आहे, आणि आता आमच्या लग्नाला बरेच वर्ष झाले, 32 वर्ष झाले. 94 मध्ये लग्न झालेलं आहे आमचं. 94 पासून आतापर्यंत कुठं आता लेकरं मोठे झाले तसं जराशी त्या सासरवासातून बाहेर पाडला. बाहेर सासरवासातून जसं पाडला तसं ते कधी नाही मिळून गटकून गिळलं असं झालंय स्वतः संग. जेवढे अनुभव, जेवढं बघितलं, जेवढं म्हणजे ते कळतंय ना, तेवढी अक्कल पाजळायली बाई. अशी घटना झाली आहे. म्हणजे या सोशल मीडियानं बदल आला एवढा, बाकी काही नाही. सोशल मीडियावरनं कुणी बी असू द्या, ते माणूस
जशी जशी माहिती मिळते तसं तसं माणूस एक बघण्याचा बी आणि ऐकण्याचा बी आणि वागण्याचा बी दृष्टिकोनच बदलून जात आहे. खरं सांगायले म्हणजे ते कसं ते आपल्या जे कधी ऐकण्यात नव्हतं ते बघण्यात येत आहे आणि जे आपल्याला कधी बोलायचं नसतं या ते लोकांकडून ऐकून घ्यावं लागतंय आणि तिथंच घोडपेंड खातंय माणूस, तिथंच धट होतोय. हा का रे बाबा मला बोललास, हा आहे की शब्दाने शब्द. हा अशा गोष्टी आहेत बघा. तर असा एक पॉइंट नवरा बायको मध्ये हेच खरं आहे बरं का. मुलं बाळ मोठे झाले, मुलं बाळ साईडला होते तर ह्या पडावामध्ये आपल्या आणि कुठं ना कुठं तरी खरंच आपल्याला आता वेळ बी मिळतोय आणि त्या गोष्टीचं म्हणजे एक अनुभव असल्यामुळं ते आपल्याला योग्य पद्धतीनं त्याचा आनंद घेता येतोय आणि एक जे आपण तरुणपणी अनुभवलं नाही ते आता माणूस अनुभवतोय आणि जसं जसं अनुभव आपण घेतो त्या गोष्टीचा तसं तसं मग ते माणसाचं मन म्हातारा होत नाही, तरुण होतंय तरुण. हा हेच खरं आहे. तुम्हाला काय वाटायचं ते वाटू द्या. पण जसा जसा अनुभव म्हणजेच तुम्ही जितका आनंद घेता ह्या वयात तितकंच तुमचं मन प्रसन्न राहतं आणि लवकर म्हातारं जे होता ना ते आपलं आयुष्य अजून वाढत जातं. तरुण पण येतं ना राव. हा खरं आहे. आता लई तरुण पिढीला गर्व त्या शॉटचा, त्या झटक्यांचा, त्या त्या ताकदीचा आणि त्यांच्या एक बॉडी लँग्वेजचा. पण ते जेव्हा आपल्या वयात येतील ना तरुण पिढीतले तरुण तेव्हा त्यांना आपली पॉवर कळेल आणि तितक्यात आपल्यामध्ये जेवढी पॉवर आहे तेवढी पॉवर त्यांच्यात राहणारच नाही. तरी सुद्धा त्यांना आपली पॉवर नक्कीच कळेल पुन्हा. हे सत्य आहे माहितीये का. तरुण म्हणलं तरी बी 30-35 कडे जाणारे प्रश्नचिन्ह उभा करते. तर अगं म्हातारी झालीस की देवधर्म कर, हरिनामाचा पाठ, जा मंदिरात बस, भजन कीर्तन कर, टाळ मृदुंग वाजव, नातरुंड सांभाळ. अरे बाबा नातरुंड आल्यावर काय टाकून देणार आहे का, सांभाळणार आहे नातरुंड बी. लई हाऊस भारी मला मोठी, ते गडावर जायची नाही पण परिवारासाठी स्वतःला असं राब 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 राबायची. हा पोटाला कधी पोटभर खायचं नाही, वदवद 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 सगळ्याचं बारी बारीनं सगळं करायचं. घर सगळं एकदम कसं पूर्ण असं
एक जुटीनं, मुठीत नाही हो माय, मुठीत नाही, एक जुटीनं पुढं घेऊन चालायचं. नातरुंड कोण सी खेत की मुली है यार. येऊ द्या तर खरं नातरुंड. आणि खरं सांगायचे तुम्हाला, जे तुम्ही म्हणता नातरुंड नातरुंड नातरुंड, अरे पण त्या नातरुंडाच्या माया सासूपशी सासऱ्यापशी आत्ताच्या ठेवायला का, हवाली करायला का? त्या नातरुंडाच्या माया त्या नातरुंडाला आजी आजापशी हाय का भरवसा? आजी आजाच्या हवाली करायचा. टिकूबान भिकूबा जणू काय आम्ही लेकरं सांभाळलेलीच नाही. आता तुम्ही मायावर फिरू नका बघा. माझे लेकर, माया लेकरायचं, माझ्या लेकरायला बघा, माझे माय होते तोपर्यंत आम्ही सांभाळच नाही. मी, माझा नवरा आणि लहान पोरग माझं, आम्ही तिघच राहतो आता. कळलं का? आणि 2 लेकर माझे माझ्या बापाचे इथं. मग आता किती उघडे पडलेत माझे लेकर माहितीये का, माझ्या माय वाचून आणि बापा वाचून. आणि मी जगापुढं तमाशा मला करायचा नाही. त्या माझ्या वैयक्तिक भावना माझ्या मायबापाबद्दलच्या. असा मोठा लट दगड ठेवलेला आहे. आणि अशा बऱ्याच वेदना ह्या माझ्या हृदयाला होत्या. आणि त्याच्यामुळेच मी कुठंतरी, बघताय ना माझे हावभाव तुम्ही, जर खरोखरच तुम्हाला ओळखता येत असेल तर, कधी काय बोलन मी, कधी कशी कोणता मुद्दा मांडीन, कुणकड बोलन, काय होईल काय. अरे बाबा नाही, वायलेंट झालीये मायबापाच्या नंतर, तर मग समजदारी कुठल्याच गोष्टीत नाही आता आपली. का तर वेदना तर कधीच कमी होणार नाहीत. आणि जगाला दाखवून फायदा नाही. तुम्ही पण दाखवत जाऊ नका तुमच्या वेदना कुणालाच. लोक वेळ बघून, टाइम बघून असे वार करतात ना, की तिथं आपल्याला माय बी म्हणायत नाही, बाप बी म्हणायत नाही, मलम लावा बी म्हणायत नाही. अजून मीठ चोळा, अजून मीठ चोळा, अशा पद्धतीचं आपलं एक परिस्थिती होतीये. त्याच्यानं सगळं साईडला ठेवायचं आणि आपण आपलं आयुष्य निरोगी आणि 4 दिवस पुढे जगण्यासाठी बिंदास राहायचं, जसे की मी राहते. शेवटी नवरा बायकोला आणि बायको नवऱ्याला करायस. गारवेचे दिवस आहेत, चिटकून चेहऱ्यावर कसे अभाव दिसतात माझ्या तुम्हाला. एकदम गरीब गाय आहे का नाही, लय गरीब गाय आहे म्हणलं ना. तर ना घुमवायले बरं का मी, हे सत्य आहे. मला डायरेक्ट जे मुद्दा घेऊन यायचं ते घेऊन येता येणार. ह्या सोशल साईटवर एक नियम काढलाय आणि ते नियम लय 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 चुकीचा आहे. सगळ्या चुकीच्या गोष्टी